नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण डाळ तांदूळ न भिजवता इन्स्टंट असा मेंदू वडा तयार करतोय. तयार होणारा हा मेंदू वडा फक्त 1 वाटी रव्यापासून आपण तयार केलेला आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीकडे वळूया. इन्स्टंट असा रवा मेंदू वडा बनविण्यासाठी गॅसवर सर्वप्रथम कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं. तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता किंवा बटर घेतलं तरी चालेल. तूप हलकसं गरम झालं की त्यामध्ये चिमूटभर इतका हिंग घातला, पाव चमचा जिरं फुललं आणि सोबतच 1 वाटी पाणी घातलं आणि पाण्यासोबतच इथे मी 1 वाटी ताक घेतलेला आहे. तर हे घालायचं. ताक घातल्यामुळे मेंदू वड्याला छान फ्लेवर येतो, हलकासा आंबटपणा येतो, त्यामुळे मी इथे ताक वापरला आहे. ताक नसेल तर तुम्ही या ठिकाणी 2 वाटी पाणी घातलं तरी हरकत नाही, परंतु ताक वापरून बघा, चवीला अप्रतिम असा मेंदू वडा तयार होईल. आता पाण्याला उकळ आली की लगेच यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. तर साधारणपणे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि 1 वाटी मी या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे. तर तो बघा मी असा पसरवून घातला आणि लगेच गॅस बारीक करून चमच्याच्या मदतीने किंवा स्पॅच्युलाच्या मदतीने चांगलं एकजीव करून घ्यायचा. यामध्ये कुठलीही गठुळी राहता कामा नये. तर सतत ढवळत हे चमच्याने चांगलं एकजीव करून घ्यायचं. तर बघा असं चमचा किंवा स्पॅच्युलाच्या मदतीने चांगलं दाबून दाबून गठुळ्या मोडत आपण हे एकजीव करून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल, गठुळ्या मोडल्या जाईल आणि एकसारखं मिश्रण तयार होईल. रवा हा पाण्यामध्ये घातल्यानंतर तो लगेच आटतो, त्यामुळे ही प्रोसेस थोडी फास्ट मध्ये करायची. तर बघा मिश्रण मी चांगलं एकजीव करून घेतलं. त्याचबरोबर रवा हा चांगला शिजला गेलेला आहे आणि पॅन पासून म्हणजेच कढईपासून थोडासा वेगळा सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये 1 हिरवी मिरची बारीक चिरून घातली आणि सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता हे पुन्हा चांगलं एकजीव करून घेऊ. तर बघा मिश्रण चांगलं एकजीव करून झालं आणि रवा सुद्धा चांगला बारीक गॅसवर शिजवून घेतलेला आहे. आता याचा गोळा तयार होईल इतपत आपण हे शिजवून घेतलेला आहे. तर आता गॅस बंद करायचा आणि कढईवर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं हे चांगलं थंड होऊ द्यायचं किंवा हाताला सोसवेल इतपत हे थंड करून घ्यायचं. तर 7 ते 8 मिनिटांनंतर मिश्रण बघा कोमट झालेलं आहे. झाकण काढून हे पुन्हा हाताने चांगलं एकजीव करून मळून घ्यायचं. याचा एक चांगला सॉफ्ट असा गोळा तयार झाला पाहिजे इतपत हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. मिश्रण तसं हाताला चिटकत नाही, परंतु चिटकत असेल तर तुम्ही तेल व तुपाचा हात लावू शकता. आता तयार मिश्रणाचा एक छोटासा गोळा घेऊन ज्या आकाराचा आपल्याला मेंदू वडा बनवायचा तेवढं मिश्रण हातात घेऊन त्या हाताने बघा असा गोलाकार करून घ्यायचं. त्यानंतर त्याला चपटा असा आकार द्यायचा. साईडने कडा जर चिरत असतील तर त्या अशा दाबून घ्यायच्या. रवा जर चांगला शिजवला गेला तर चिरा पडत नाही. त्यानंतर बघा बोटाच्या साहाय्याने मध्यभागी असा खोल म्हणजे छिद्र करून घ्यायचं. तर बघा मेंदू वड्याचा आकार तयार झालेला आहे. तर आता हा प्लेटमध्ये ठेवूया आणि याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून ते चपटे असे करून मध्यभागी होल करून मेंदू वड्याचा आकार देऊन घेऊया. तर 1 वाटी रवा वापरून साधारणपणे मध्यम आकाराचे 8 ते 10 मेंदू वडे तयार होतात. तर चला आता हे तळायला घेऊया. तर सुरुवातीला मध्यम आचेवर तेल हे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कढईत मावतील इतपत 5 ते 6 मेंदू वडे तळण्यास टाकायचे. तर एकदा सर्व मेंदू वडे तळायचे नाही, 2 बॅच मध्ये हे व्यवस्थित असे तळले जातात. तर सुरुवातीला मी 6 मेंदू वडे घातले. तर बघा मोठ्या आचेवरच हे चांगले आलटून पलटून गोल्डन ब्राऊन रंगावर चांगले सोनेरी होईपर्यंत तळून घेतले. मेंदू वड्याची एक बॅच तळण्यासाठी साधारणपणे 5 ते 7 मिनिटं लागतात. तर बघा किती मस्त असा रंग आलेला आहे. छान सोनेरी रंगावर हे तळून घेतलेले आहे. तर तेल निथळून प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने राहिलेली बॅच सुद्धा तळून घेऊया. तर या ठिकाणी हे रव्याचे मेंदू वडे तळत असताना ते मीडियम टू हाय फ्लेमवर किंवा मोठ्या आचेवरच तळा, नाहीतर मग कमी आचेवर जर तळले तर ते तेल जास्त पितात, त्यामुळे ते मोठ्या आचेवरच तळा. असं पण आपण रवा हा अगोदरच शिजवून घेतल्यामुळे ते कच्चे राहण्याचा प्रश्नच उरत नाही. तर बघा मस्त सोनेरी रंगावर छान कुरकुरीत असे इन्स्टंट मेंदू वडे तयार झालेले आहे. वरतून कुरकुरीत आणि आतून खुशखुशीत मऊसर असे हे मेंदू वडे तयार होतात.
दिसायला अतिशय सुंदर असे दिसतात आणि खायला तर अप्रतिम असे लागतात। तर नक्की करून बघा, सांबर सोबत किंवा शेंगदाणा चटणी सोबत अप्रतिम असे लागतात। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही इन्स्टंट रवा मेंदूची रेसिपी हे कमेंट मध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।